नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या राज्यशास्त्राच्या तासाला सुरुवात करतो आहे. कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण प्रश्नपत्रिका जी असेल तिचं जे काही स्वरूप आहे ते आपण अभ्यासलं. तर आजच्या आपल्या या तासामध्ये आपण त्या पुढील काही नवीन घटक अभ्यासणार आहोत. 12वीची परीक्षा देताना सुरुवातीला जे विषय आपण शिकतो आहे त्या विषयांचे जे काही प्रश्नपत्रिका असेल, तिचं स्वरूप असेल ते समजून घेणं गरजेचं होतं. त्यानंतर त्याची गुणविभागणीसुद्धा तितकीच गरजेची होती. कुठल्या पाठाला, कोणत्या धड्यासाठी किती गुण परीक्षेसाठी आपल्याला आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं होतं. तर यापुढे आजच्या आपल्या तासामध्ये आपण नवीन आपल्या एका पाठाला सुरुवात करतो आहे. 1991 नंतरचे जग हा जो पहिला पाठ आहे तो आपण आज सुरू करणार आहोत. पण तत्पूर्वी काही पाठामध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पना असतील, काही कन्सेप्ट असतील ज्या आपल्याला अगोदर माहिती असायला हव्या, त्याशिवाय आपल्याला त्या पाठामध्ये जे काही आपण शिकणार आहोत त्या गोष्टी आपल्याला कळणार नाहीत. तर ते पॉईंट्स आपल्याला आज क्लिअर करायचे आहेत. तर आपण सध्या तुम्हाला स्क्रीनवरती काही पॉईंट्स लिहिलेले दिसत आहेत आणि त्या पॉईंटसमोर त्याचं विश्लेषणसुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल. महत्त्वाच्या संकल्पना असा एक टॉपिक इथे या ठिकाणी दिसतो आहे. तसंच त्यातील काही संकल्पना आज आपण घेणार आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला महासत्ता असेल, शीतयुद्ध आहे, द्विध्रुवीयता असेल, वांशिक राष्ट्रवाद आहे, असे काही मुद्दे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. तर हे मुद्दे जे काही आहेत हे कशाशी निगडीत आहेत, या मुद्द्यांचा नक्की जी काही पार्श्वभूमी आहे ती काय आहे हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. बघा विद्यार्थ्यांनो, 11वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये जो काही अभ्यासक्रम तुम्ही शिकलात तो अभ्यासक्रम जो असेल तो एक प्रकारे शासनाचं कामकाज कसं होतं किंवा प्रशासकीय यंत्रणा कशी होती, आंतरराष्ट्रीय नातेसंबंध कसे होते इतर राष्ट्रांचे, हे सगळं आपण 11वीमध्ये अभ्यासलं. आत्ता जे काही आपण शिकणार आहोत आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे सगळं आपल्याला 1991 नंतर जगामध्ये जे काही बदल घडून आलेत ते सगळे बदल आपल्याला या पाठ्यपुस्तकामध्ये हळूहळू एकेका प्रकरणामध्ये शिकायचे आहेत. काही प्रकरणांमध्ये जगामध्ये जे बदल झाले ते शिकायचे आहेत. त्या पुढच्या आणखी काही पाठांमध्ये जगामध्ये कोणत्या कोणत्या समस्या निर्माण झाल्यात, त्यांच्यासाठी जग कशा प्रकारे हळूहळू बदलतं आहे, हे सगळं आपल्याला हळूहळू एकेका पाठामध्ये शिकायचं आहे. तर आत्ता सध्या आपण जे प्रकरण शिकणार आहोत त्यामध्ये आपल्याला 1991 नंतर जागतिक राजकारणामध्ये जे काही नवीन प्रवाह निर्माण झाले, जे काही बदल घडून आले, प्रत्येक राष्ट्राचं एक जे काही राजकीय वातावरण असेल तिथलं ते कशा प्रकारचं होतं, नक्की त्या राष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या सत्ता उदयाला आल्या किंवा कुठली राष्ट्र सेपरेट झाली, विभक्त झाली, नवीन राष्ट्र उदयाला आली, हे सगळं या प्रकरणामध्ये आपल्याला शिकायचं आहे. तर त्यासाठी हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आज आपण समजून घेतो आहे. तर बघा, सगळ्यात पहिला जो मुद्दा आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतो आहे तो म्हणजे महासत्ता. महासत्ता शब्द जो आहे तो बऱ्याचदा आपल्या ऐकण्यामध्ये येतो. जग महासत्ता होणार आहे किंवा सुपर पॉवर होणार आहे किंवा जगातल्या काही राष्ट्र जे आहे स्वतःला महासत्ता म्हणवून घेतात, असे बरीचशी वाक्य तुमच्या कानावरती नक्कीच पडली असतील. तर ही महासत्ता म्हणजे नक्की काय, तर बघा या ठिकाणी त्याचाच काही अर्थ आपल्याला पुढे विश्लेषित केलेला आहे. बघा, महासत्ता म्हणजे ते राष्ट्र किंवा ती राष्ट्रे ज्यांच्याकडे जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकून आपले हितसंबंध जोपासण्याची क्षमता असते. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या महासत्ता होत्या. तर बघा या ठिकाणी आपल्याला महासत्ता या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो या ठिकाणी सांगण्यात आला आहे की जे काही राष्ट्र असतील ती राष्ट्र जागतिक ज्या काही घडामोडी होतात जगामध्ये त्या घडामोडींवर किंवा त्या घटनांवरती आपलं वर्चस्व ठेवून असतात, आपला त्यावरती प्रभाव टाकून असतात आणि त्यांचे जे काही हितसंबंध असतील, त्यांचे जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या सगळ्या जोपासण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. म्हणजे एका दृष्टीने त्यांचं सगळ्या दृष्टीने ते स्वतःला परिपूर्ण समजत असतात, संपन्न अशी राष्ट्र असतात आणि इतर राष्ट्रांवर सुद्धा प्रभाव टाकण्याची त्यांची
एक मानसिकता असते. तर ही जी काही महासत्ता असतील, असं जे काही राष्ट्र आहे जी स्वतःला सगळ्याच दृष्टीने, राजकीय दृष्टीने असेल, आर्थिक दृष्टीने असेल, विकासाच्या दृष्टीने असेल, स्वतःला अगदी संपन्न समजत असतात आणि जगात जे काही राजकारण चालू आहे त्याच्यावरती स्वतःचा एक इम्पॅक्ट, एक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. तर अशा राष्ट्रांना आपण महासत्ता असं म्हणतो. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर नक्की हेच घडलं. जे काही जगाचं राजकारण होतं, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय राजकारण असं म्हणतो, बरोबर आहे. तर या राजकारणामध्ये ज्या काही 2 महासत्ता होत्या त्या म्हणजेच एक म्हणजे अमेरिका आणि दुसरं म्हणजे सोव्हिएट रशिया. आता सोव्हिएट रशिया आणि अमेरिका या स्वतःलाही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होत्या. एका ठिकाणी अमेरिका स्वतःला महासत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती. पूर्ण जगाच्या राजकारणावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होती. त्याच ठिकाणी सोव्हिएट रशियासुद्धा स्वतःला एक प्रकारे सिद्ध करत होती की अमेरिकेपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत किंवा आपण जागतिक महासत्ता आपल्याला संबोधलं गेलं पाहिजे. पूर्ण जगाच्या राजकारणावरती आपलाच प्रभाव असला पाहिजे. अशा पद्धतीने ह्या दोघांमध्ये जे संघर्ष होते त्यातूनच हे सगळे महायुद्ध घडून आलं. तर ह्या ज्या काही महासत्ता होत्या यातील काही महासत्ता नंतर नष्ट झाल्या, ते सुद्धा आपण पुढे बघूयात. तर महासत्ता म्हणजे काय या ठिकाणी आपण बघितलं. पुढचा एक मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, शीतयुद्ध, म्हणजे ज्यालाच आपण कोल्ड वॉर असं म्हणतो. आता शीतयुद्ध या शब्दाला शब्दशः आपण घेत नाही, कारण त्याचा शब्दशः अर्थ निघणार नाही. त्याचा खरा अर्थ काय, शीतयुद्ध म्हणजेच काय, तर खऱ्या अर्थाने समोरासमोर राष्ट्रांची जी काही सैन्य असतील समोरासमोर येऊन युद्ध करतायत, एकमेकांसोबत फाईट करतायत, युद्धक्षेत्रावरती लढाई करतायत, असा त्याचा अर्थ होणार नाही. शीतयुद्ध मग त्याला शब्दशः युद्ध असं संबोधलं असतं, परंतु या ठिकाणी 2 राष्ट्रांमध्ये युद्ध घडून आलं असा उल्लेख नाही आहे, तर या राष्ट्रांमध्ये शीतयुद्ध घडून आले असा उल्लेख आहे. मग स्पेशली शीतयुद्ध हा शब्द का वापरला असेल, तर त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. बघा, दुसऱ्या महायुद्धानंतर महासत्ता म्हणून उदयाला आलेल्या अमेरिका व सोव्हिएट रशिया यांच्यातील सत्ता संघर्षाला शीतयुद्ध असं म्हटलं जातं. बघा, आता दुसरं महायुद्ध घडून आलं, त्या महायुद्धानंतर आपण या ठिकाणी बघितलं की अमेरिका आणि सोव्हिएट रशिया हे एकमेकाला एक प्रकारे सिद्ध करण्याच्या तयारीमध्ये होते, एकमेकांच्या विरोधामध्ये उभे होते आणि जगाच्या राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी कोण श्रेष्ठ आहे हे जे त्यांचा जो काही संघर्ष चालू होता, हा सगळा राजकीय संघर्ष होता आणि त्यामुळेच या सत्ता संघर्षाला शीतयुद्ध असं म्हटलं जातं. तर त्याचे विविध पैलू म्हणजेच या शीतयुद्धाचेच वेगवेगळे पैलू होते की नक्की शीतयुद्ध कशा प्रकारचं, तर विचारप्रणालींचा संघर्ष होता. जे काही अमेरिका असेल त्यांची तत्त्वप्रणाली वेगळी होती, त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी, त्यामुळे ती जगासमोर वेगळ्या पद्धतीने वागायची. त्याचबरोबर सोव्हिएट रशिया एक वेगळी प्रणाली घेऊन होता, तो काहीतरी जगासमोर एक वेगळी तत्त्व मांडण्याच्या तयारीमध्ये होता. तर याला आपण विचारप्रणालींचा संघर्ष म्हणूया. तसंच अर्थव्यवस्थेतील संघर्ष, एका ठिकाणी यांची जी काही अमेरिकेची अर्थव्यवस्था असेल ती एक वेगळ्या पद्धतीने चालत होती, रॅपिडली चालत होती. त्याचबरोबर सोव्हिएट रशिया असेल त्यांचासुद्धा आर्थिक संघर्ष चालू होता एक प्रकारे. तर ह्या दोघी अर्थव्यवस्था ज्या आहे एकमेकांना कुठेतरी एकमेकांसोबत संघर्ष करत होत्या आणि परस्परांच्या धोक्यातून निर्माण झालेले लष्करी गट आणि कुठेतरी अमेरिकेला सोव्हिएट रशियाबद्दलची जी काही भीती असेल, त्यांच्याबद्दलचा जो काही धोका मनामध्ये अमेरिका ठेवून असेल, त्यामुळे काही लष्करी गट त्यांनी तयार केलेले होते. तसंच सोव्हिएट रशियाच्यासुद्धा मनामध्ये अमेरिकेबद्दलची भीती, त्यामुळे त्यांनीसुद्धा काही लष्करी गट तयार केले. तर हे जे काही गट तयार केले गेले यालाच हे जे काही वातावरण तयार झालेलं आहे युद्धाचं, यालाच शीतयुद्ध असं म्हटलेलं आहे. शीतयुद्ध म्हणजे प्रत्यक्ष युद्ध नव्हे, तर युद्धाची तयारी असणारी तणावग्रस्त परिस्थिती. मी तुम्हाला आधीच सांगितलं की युद्ध म्हणजेच समोरासमोर येऊन दोघी राष्ट्र लढत आहेत अशा पद्धतीचं युद्ध नव्हे, तर शीतयुद्ध म्हणजे दोघेही राष्ट्र एकमेकांबद्दलचा राग मनामध्ये ठेवून आहेत, त्यांची दोघंही राष्ट्रांची एकमेकांसोबत युद्ध करण्याची पूर्ण तयारी आहे आणि त्यासाठी
जे काही तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, जे काही राजकीय परिस्थिती तयार झालेली आहे, त्याला म्हटलेलं आहे शीतयुद्ध. सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर हे शीतयुद्ध संपुष्टात आले आणि सोव्हिएट रशियाचं जे काही विघटन घडून आलं त्यामुळे हे जे युद्ध होतं हे युद्ध संपुष्टात आलं. कारण सोव्हिएट रशिया एकत्रितपणे अमेरिकेसोबत जे काही लढणार होता ते नंतर एक प्रकारे त्यांचं विघटन व्हायला सुरुवात झाली. सोव्हिएट रशियाचे वेगवेगळे राष्ट्र त्यातनं बाहेर पडले आणि त्यामुळे हे जे काही युद्ध होणार होतं किंवा जे शीतयुद्ध सुरू होतं आपसामध्ये विचारांचं, हे युद्ध त्या ठिकाणी संपुष्टात आलं. तर ही जी संकल्पना होती शीतयुद्ध, ही या ठिकाणी तुम्ही बघितलीत की कशा पद्धतीचं शीतयुद्ध होतं. तसंच पुढे आणखी एक मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपण पहिल्या पाठाकडे वळू शकणार नाही. तर बघा, द्विध्रुवीयता असा शब्दोच्चार या ठिकाणी लिहिलेला आहे. तर बघा, द्विध्रुवीयता म्हणजेच काय, तर 1945 ते 1991 या कालखंडातील आंतरराष्ट्रीय राजकारणावर अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्या वर्चस्वामुळे सत्तेच्या 2 केंद्रात जग विभागले गेले होते. बघा, आधी आपण महासत्ता हा जेव्हा मुद्दा बघितला त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट मी सांगितली की 2 महासत्ता जगाच्या पाठीवर होत्या. एक अमेरिका असेल, दुसरी सोव्हिएट रशिया असेल. तर या दोघांनीही जगाला कुठेतरी विभागलेलं होतं. एकीकडे अमेरिका स्वतःला सिद्ध करत होती, दुसरीकडे सोव्हिएट रशिया स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होता. तर 1945 ते 91 या पिरियडमध्ये जगाच्या राजकारणावर हे दोघंही राष्ट्र वर्चस्व दाखवत होते आणि पूर्ण जग जे आहे या 2 गटांमध्ये एक प्रकारे विभागलेलं होतं. 2 केंद्र झालेली होती जगाची. तर या परिस्थितीला द्विध्रुवीयता म्हणतात. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल, ही संकल्पना तुम्हाला माहिती असेल. तशाच पद्धतीने जसे 2 टोकं असतात तशा पद्धतीचे जगाचे 2 भाग झालेले होते. त्याला द्विध्रुवीयता असं म्हटलं आहे. आणि ही जी काही ध्रुवीयता होती, सोव्हिएट रशियाचं विघटन व्हायला सुरुवात झालेली होती. या विघटनानंतर एका महासत्तेचा लोप झाला, म्हणजे एक महासत्ता नष्ट झाली. लोप होणे म्हणजे नष्ट होणे. या ठिकाणी सोव्हिएट रशियामधले काही देश हळूहळू वेगळे व्हायला लागले, त्यामुळे सोव्हिएट रशियाचं विघटन झालं. जो काही एकत्रित समूह होता राष्ट्रांचा सोव्हिएट रशिया नावाचा, तो आता विभक्त व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे एक महासत्ता संपत आली आणि अमेरिका ही एकच महासत्ता त्यानंतर जगामध्ये उरली. तर या ठिकाणी जी ध्रुवीयता होती ती हळूहळू काय झाली, नष्ट झाली आणि एकध्रुवीयतेचा उदय झाला. एकध्रुवीयतेमध्ये फक्त आता एकच राष्ट्र उरलं असेल जे स्वतःला महासत्ता म्हणवून घेतं, ते म्हणजे अमेरिका. तर या ठिकाणी द्विध्रुवीयता म्हणजे काय हे तुम्ही बघितलं. तसंच हे सगळे जे काही मुद्दे आपण बघतोय त्यातला आणखी एक मुद्दा आहे वांशिक राष्ट्रवाद. आता वांशिक राष्ट्रवाद म्हणजेच काय, तर वंश हा शब्द तुमच्या लक्षात आलेला असेल. प्रत्येक वंशानुसार वेगवेगळं तो जो समाज असेल त्याच्या वंशाची लोकं जर एकत्र आली तर त्यांनी आपापलं राष्ट्र विभक्त करायला सुरुवात झाली आणि त्यातून जे वाद निर्माण झाले त्यालाच वांशिक राष्ट्रवाद असं म्हटलेलं आहे. तर स्वयंनिर्णयाच्या हक्कांवर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेमध्ये बहुराष्ट्रीय राज्यातील अल्पसंख्य घटकांची स्वातंत्र्याची अपेक्षा अभिप्रेत आहे. आता अनेक राष्ट्र वेगळे व्हायला लागले आणि या राष्ट्रातल्या लोकांची एक मानसिकता होती की आपण आपल्या वंशाचे जे काही लोक आहे त्या सगळं लोकांनी एकत्रित येऊन आपण राष्ट्र एक सेपरेट करायला हवं, एक विभक्त असं वेगळं राष्ट्र असं आपण निर्माण करायला हवं, म्हणजे आपल्याला स्वतःच्या राष्ट्राची प्रगती करता येईल. आणि अशाच एका त्यांच्या ज्या काही निर्णय होते की त्यांना स्वयंनिर्णय घ्यायचे होते, स्वतःच्या राष्ट्रातील सगळे निर्णय त्यांना घेता येतील, आपल्या पद्धतीने त्यांचं राष्ट्र त्यांना चालवता येईल. तर अशा वेगवेगळ्या वंशाच्या लोकांनी स्वतःची वेगळी राष्ट्र करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू ठेवला आणि त्यातूनच हा जो काही राष्ट्रवाद होता तो उदयाला आला. तर बिगर रशियन अल्पसंख्याकांच्या स्वातंत्र्याच्या मागणीतून सोव्हिएट रशियाचे विघटन घडून आले. जी काही लोक होती जी मूळची
रशियन नव्हती, ज्यांना आपण बिगर रशियन असं म्हटलं आहे. तर ही जी अल्पसंख्याक लोकं होती त्यांची संख्या कमी होती म्हणून त्यांना अल्पसंख्याक म्हटलं आहे. परंतु या लोकांनी रशिया या खूप मोठ्या अशा राष्ट्राचं विघटन केलं, त्यांचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचं एक वेगळं राष्ट्र निर्माण करण्याचे त्यांनी प्रयत्न केले. आता याचे वेगवेगळं जे विघटन घडून आलं, तर त्याचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा. चेकोस्लोव्हाकिया आणि युगोस्लाव्हिया हे देश खंडित झाले. रशियामधून 2 वेगवेगळे राष्ट्र बाहेर पडले, ते म्हणजे चेकोस्लोव्हाकिया आणि युगोस्लाव्हिया. हे दोघंही राष्ट्र बाहेर पडले आणि त्याचं एक प्रकारे सोव्हिएट रशियाचं हळूहळू विघटन व्हायला सुरुवात झाली. तर वांशिक राष्ट्रवादातून असे वेगवेगळे राष्ट्र नंतर बाहेर पडत गेले. तर अशा प्रकारच्या काही संकल्पना आहे या ठिकाणी आपण बघितल्या. तर यापुढे आपल्याला 1991 नंतरचे जग हा जो पाठ आहे तो आपण सुरू करतो आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला पाठ क्रमांक 1 1991 नंतरचे जग हा पाठ आपण सुरू करतो आहे. बघा, इयत्ता 11वीमध्ये आपण 1945 ते 91 दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास केला. या प्रकरणात त्यानंतरच्या कालखंडाचा आपण अभ्यास करणार आहोत. हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच. तर आता जे आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघितले ते आपल्याला या पाठ समजून घेताना उपयोगी पडतील. तर नोव्हेंबर 1989 मध्ये बर्लिनची भिंत पडली आणि सोव्हिएट रशियाच्या विघटनाची सुरुवात होऊन अखेरीला शीतयुद्धाचा काळ समाप्त झाला. तर सुरुवातीला 1989 मध्ये बर्लिन हा जो राष्ट्र आहे ते विघटित झालं आणि हळूहळू यांचं सोव्हिएट रशियामधून एक राष्ट्र बाहेर पडत गेले आणि त्या राष्ट्रांचं विघटन व्हायला सुरुवात झाली. आणि अशा प्रकारे अमेरिका असेल, सोव्हिएट रशिया असेल, यांच्यामधलं जे काही एकमेकांवरती वर्चस्व होतं, यांच्यातले जे काही वाद होते ते हळूहळू संपुष्टात आले. जर एका राष्ट्राने माघार घेतली तर पुढचं जे काही युद्ध होणार होतं ते युद्ध नक्कीच होणार नाही. कारण सोव्हिएट रशियामधले काही राष्ट्र बाहेर पडायला लागली, ते त्या ठिकाणी कमी पडले सोव्हिएट रशिया आणि कुठेतरी त्यांचं जगावरचं वर्चस्वही कमी होत गेलं. त्यामुळे आता आपोआपच अमेरिका आणि सोव्हिएट रशियातले जे काही वाद होते ते हळूहळू मावळत गेले आणि अशा पद्धतीने पुढे जगामध्ये आणखी काय घटना घडत गेल्या, हे युद्ध संपलं. त्यानंतर ज्या काही जागतिक घडामोडी घडल्या त्या पुढे आपल्याला दिलेल्या आहेत. काही मुद्दे, त्याचे 5 मुख्य असे परिणाम आपल्याला या ठिकाणी दिलेले दिसत आहेत. शीतयुद्धोत्तर काळातील घटना व घडामोडींचा आढावा पुढील 5 मुख्य परिणामांद्वारे आपल्याला घेता येईल. तर बघा, या ठिकाणी शीतयुद्धाच्या शेवटासोबत अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या 2 महासत्तांनी व्यापलेली आंतरराष्ट्रीय व्यवस्था संपुष्टात आली. याच काळात सोव्हिएट रशियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्रे उदयास आली. जसं आपण शीतयुद्ध ही संकल्पना ज्यावेळेस तुम्हाला मी विस्तृत करून सांगितली, त्यावेळेस हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी आला की जसं शीतयुद्ध संपलं आणि त्या संपण्यामागचं कारणही तुमच्या लक्षात आलं असेल. आता जे काही तुम्ही विश्लेषण ऐकताय ते काळजीपूर्वक ऐका. तर जसं सोव्हिएट रशियाचं विघटन व्हायला सुरुवात झाली, त्यामुळे हे जे शीतयुद्ध होतं हे कुठेतरी संपत आलं आणि जसा याचा शेवट झाला त्यामुळेच अमेरिका आहे आणि सोव्हिएट रशिया ह्या दोघंही महासत्तांचा एकमेकांसोबतचा संघर्षसुद्धा त्या ठिकाणी संपला. आणि हळूहळू मग या विघटन होत असताना एक राष्ट्र, सुरुवातीला बर्लिन असेल, त्यानंतर चेकोस्लोव्हाकिया असेल, युगोस्लाव्हिया आहे, पुढे आणखी बरीच अशी राष्ट्र आहेत ती आपल्याला पुढे दिलेली आहेत की कशा प्रकारे नवीन राष्ट्रांचा उदय त्या ठिकाणी झालेला आहे. तर अशा प्रकारे नवीन राष्ट्रांचा उदयसुद्धा घडून आला. पुढचा आपल्याला मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. आपण हे जे मुद्दे बघतो आहोत, शीतयुद्धोत्तर किंवा युद्धानंतरच्या काळातील घटना, याचे काही प्रमुख मुद्दे आपण अभ्यासतो आहे. परीक्षेच्या दृष्टीने असे काही मुद्दे असतात जे तुम्हाला दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हे अभ्यासताना हे मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. तर बघा, दुसरा मुद्दा आपण बघतोय एकध्रुवीयतेचा
उदय. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपल्याने द्विध्रुवीयता संपुष्टात आली. पुढे अमेरिकेचे वर्चस्व असलेली एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था उदयास आली. बघा, हा मुद्दासुद्धा आपण त्या ठिकाणी बघितला. द्विध्रुवीयता ही संकल्पना बघताना की द्विध्रुवीयता संपली आणि एकध्रुवीयता उदयाला आली. जी 2 ध्रुव होती, जग 2 ध्रुवांमध्ये एक प्रकारे 2 महासत्तांमध्ये विभागलं गेलेलं होतं. त्या 2 महासत्तांमधील जर संघर्ष संपला, त्यांच्यातील जर शीतयुद्ध जर संपलं, तर आपोआपच एकच राष्ट्र जगावरती वर्चस्व करणार होतं आणि एका राष्ट्राचं त्या ठिकाणी विघटन होत गेलेलं होतं. तर याच मुद्द्याला या ठिकाणी एकध्रुवीयतेचा उदय असं संबोधलेलं आहे. पुढे बघूया आपण मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. मानवी हक्कांबाबतच्या जागरूकतेमध्ये वृद्धी झाली आणि मानवतावादी दृष्टिकोनातून झालेल्या हस्तक्षेपांमध्ये वाढ झाली. आता हा मुद्दा आपण वांशिक राष्ट्रवाद या संकल्पनेमध्ये थोडक्यात बघितला. बघा, ज्यावेळेस राष्ट्रांचं विघटन होत गेलं त्यावेळेस त्या राष्ट्रातल्या लोकांची एक स्वतःबद्दलची एक भूमिका तयार झाली की आपल्याला आपले हक्क मिळायला हवे. मानवाचे जे काही हक्क आहेत त्यांची त्यांना जाणीव झाली. ते त्या ठिकाणी जागरूक व्हायला लागले आणि कुठेतरी यातूनच पुढे मग वांशिक राष्ट्रवाद उदयाला आला. लोकांच्या कुठेतरी अशा भावनांची लोकं एकत्रित यायला लागली की आपल्या वंशानुसार आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आपण एका वेगळ्या राष्ट्राची निर्मिती केली पाहिजे. त्यातून आपल्याला आपले सगळे हक्क अधिकार परत मिळायला हवे. तर हे जे काही होतं यातूनच एक मानवतावादी दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो की लोकांना स्वतःच्या हक्कांची त्या ठिकाणी जाणीव व्हायला सुरुवात झालेली होती आणि यामुळेच त्यांचा हस्तक्षेप इतर क्षेत्रामध्ये सुद्धा वाढलेला होता. पुढचा मुद्दा आहे दहशतवाद. 11 सप्टेंबर 2001ला अमेरिकेविरुद्ध झालेल्या हल्ल्यानंतर ज्याला 9/11चा हल्ला म्हणून ओळखलं जातं, दहशतवादाचे स्वरूप बदलत गेले. आता ही गोष्ट साहजिकच होती की रशियाचं विघटन होत गेलं. त्यामुळे आता एकच जगावरती वर्चस्व असणारं राष्ट्र उरलेलं होतं, ते म्हणजे अमेरिका. आणि अमेरिकेबद्दल बरेच विघटन जरी झालेलं असलं तरी बरेच राष्ट्रांच्या मनामध्ये अमेरिकेबद्दलची जी काही एक भावना असेल ती भावना अजूनही टिकून होती. जरी सोव्हिएट रशिया सेपरेट झाला, जरी विभक्त झाला तरीसुद्धा काही राष्ट्रांच्या मनामध्ये किंवा त्या लोकांच्या मनामध्ये त्या राष्ट्राबद्दलची जी भूमिका होती, अमेरिकेबद्दलची जी चीड होती ती अजूनही टिकून होती. त्यामुळे यातूनच मग पुढे दहशतवादी हल्ले व्हायला सुरुवात झाली आणि अमेरिकेवरती एक दहशतवादी हल्ला केला गेला, तो 11 सप्टेंबर 2001ला. आणि हळूहळू अशा प्रकारे दहशतवादी स्वरूप किंवा जे काही लोकांच्या ज्या काही भावना आहे त्या अशा प्रकारे उफाळून यायला लागल्या आणि कुठेतरी असे गट तयार झाले इतर राष्ट्रांमध्ये, जे अमेरिकेविरुद्ध पुढे चाल करायला लागले. त्यांच्यावरती हल्ले करायला त्यांनी सुरुवात केली. तर अशा प्रकारे दहशतवादाचं सुद्धा स्वरूप जगामध्ये बदलायला सुरुवात झालेली होती. बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. जसं एकध्रुवीयता आपण या ठिकाणी बघितलं होतं, अमेरिका स्वतःला सर्वश्रेष्ठ वर्चस्वीत समजायला लागली. त्याच ठिकाणी अजून एक 5वा आपला मुद्दा या ठिकाणी आहे की जगामध्ये नक्की कुठले बदल घडले शीतयुद्धानंतर. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा बदल आहे की बहुध्रुवीयता म्हणूया. या काळामध्ये मुख्यतः चीन आणि भारत या राष्ट्रांचा प्रभाव वाढला. इंडो पॅसिफिक प्रदेशांचे प्रस्थ वाढले आणि व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली रशियाचाही उदय झाला. या घडामोडींबरोबरच प्रादेशिकतावादाचा विकास झाला, ज्यामुळे बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली आणि प्रदेश आणि प्रादेशिक संस्थांचे महत्त्व वाढत गेले. आपण बघितलं की चीन आणि भारत या राष्ट्रांचा सुद्धा जगामध्ये एकीकडे प्रभाव वाढत होता. ही राष्ट्रसुद्धा एका ठिकाणी वाढत गेली, जगावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होती आणि इंडो पॅसिफिक प्रदेश जे होते त्यांनीसुद्धा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तसंच व्लादिमीर पुतिन हे रशियाचे पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली
रशियाचा सुद्धा एक नवीन उदय झाला. काही राष्ट्र वेगळं झाल्यानंतर एक वेगळी प्रशासकीय व्यवस्थासुद्धा त्यांनी सुरू केली. याबरोबरच प्रादेशिक वादाचा उदय झाला. त्याचं कारण म्हणजेच जी इतर राष्ट्र होती विकटित झालेली, त्या राष्ट्रांनी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू केला. स्वतः एक वेगळं राष्ट्र म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला आणि यामुळेच प्रत्येक राष्ट्र कुठेतरी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतं. ज्या ठिकाणी सुरुवातीला फक्त 2 राष्ट्र होती जी जगावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होती, तर त्यानंतर अनेक अशी राष्ट्र होती, म्हणून या ठिकाणी बहुध्रुवीय असा शब्द वापरला आहे. अनेक राष्ट्र वेगळी झाली आणि एक स्वतंत्र निर्माण झाली. त्यांची स्वतंत्र व्यवस्था त्यांनी राष्ट्रामध्ये निर्माण केली आणि कुठेतरी जगाच्या राजकारणावर प्रभाव टाकण्याचा प्रत्येक राष्ट्र प्रयत्न करत होतं. म्हणूनच या ठिकाणी बहुध्रुवीयता असा शब्द वापरला आहे आणि यातूनच मग एका राष्ट्राच्या इतर राष्ट्रांसोबतचा जो काही प्रादेशिक वाद असेल प्रदेशावरून, तर हा वाद निर्माण झाला. तर हे जे राष्ट्र होते एकमेकांसोबत कुठेतरी संघर्ष करत होते आणि यातूनच बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली. प्रदेश आणि प्रादेशिक संस्थांचं सुद्धा प्रदेशानुसार त्या संस्थांचं सुद्धा महत्त्व या ठिकाणी काय झालं, वाढत गेलं. तर पुढे आपल्याला एक मुद्दा आणखी अभ्यासायचा आहे. बघा, इथे चौकटीमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत. हे तुम्हाला घरी रीड करायचे आहेत, वाचायचे आहेत, ज्यातून तुम्हाला हा धडा आणखी चांगल्या पद्धतीने समजेल. बघा, शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय ही संकल्पना पुढे आहे. 1989मधील पूर्व युरोपातील क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये 2 महत्त्वाचे प्रवाह आढळतात. आता जगाचं जे काही राजकारण आहे ते बदलतं आहे, राष्ट्रांचे आंतरराष्ट्रीय संबंध बदलत आहेत. तर 2 प्रवाह आपल्याला खऱ्या अर्थाने दिसून येतात. ते म्हणजेच स्वयंनिर्णयाच्या हक्कांवर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह आणि दुसरं म्हणजेच द्विध्रुवीयतेचा अस्त. हे 2 ज्या काही महत्त्वाचे प्रवाह आहेत हे आपल्याला जगामध्ये आढळून येतात. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या 2 महासत्ता अस्तित्वात असल्यामुळे द्विध्रुवीयता अबाधित होती. जोपर्यंत हे दोघंही राष्ट्र स्वतःच्या सत्ता टिकवून होते, जगावरती वर्चस्व दाखवत होते, तोपर्यंत द्विध्रुवीयता होती. परंतु आणि या सत्तेमुळे जग हे 2 केंद्रांमध्ये विभाजित झालेलं होतं. एक केंद्र म्हणजे अमेरिका आणि दुसरं म्हणजे सोव्हिएट रशिया. तर रशियाचं हळूहळू जसं विघटन व्हायला सुरुवात झाली आणि शीतयुद्धाचा शेवट झाला, तसं हळूहळू एक महासत्ता संपुष्टात आली. सोव्हिएट रशिया ही महासत्ता संपुष्टात आली आणि जगातली द्विध्रुवीयता त्या ठिकाणी नष्ट झाली आणि शीतयुद्धाचा सुद्धा त्यासोबतच काय झाला, अंत झाला. अशा प्रकारे द्विध्रुवीयता नष्ट झाली. पूर्व युरोपीय राज्यांमधील क्रांती ही तेथील मध्यमवर्गाच्या वाढत्या अपेक्षांमधून निर्माण झाली होती. आणि त्या युरोपातील जी राज्य आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जर जगातल्या अशा सत्ता जर एखादी सत्ता, फार मोठी सत्ता जर संपुष्टात येते आहे, तर इतर राष्ट्र स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करायला लागले आणि त्यांना त्या राष्ट्रांमधली जी मध्यमवर्ग जे असतील त्यांना कुठेतरी अशा अपेक्षा वाटायला लागल्या की आता सगळं सुरळीत होतं आहे आणि आपण आपल्या राष्ट्रांचा किंवा आपल्या आर्थिक स्तर वाढण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, आपल्या राष्ट्राचा विकास होण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर अशा प्रकारे हळूहळू प्रत्येक राष्ट्र हे स्वतःला अधिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य मिळावं असा प्रयत्नामध्ये होती. म्हणूनच सोव्हिएट प्रणित साम्यवादी शासनाविरुद्ध त्यांनी उठाव केला आणि सोव्हिएट राष्ट्रांनी जी काही त्यांची प्रणाली ठरवलेली होती त्याविरुद्ध अनेक राष्ट्रांनी उठाव करायला सुरुवात केली, राष्ट्रांमध्ये संघर्ष करायला सुरुवात केली की कुठेतरी त्यांना एक स्वतंत्र अबाधित असं राष्ट्र म्हणून घोषित केलं गेलं पाहिजे. तेथे स्वतंत्र लोकशाही राज्ये उदयाला आली. राष्ट्रातल्याच लोकांनी, आता लोकशाही ही संकल्पना तुम्हाला चांगलीच माहिती असेल, लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेलं जे शासन असतं त्याला आपण लोकशाही म्हणतो. तसंच अशा प्रकारची अनेक मध्यमवर्गीय लोकांनी एकत्रित येऊन स्वतःच्या राष्ट्रातलं जे काही पूर्ण प्रशासन आहे ते हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी
लोकशाही राज्ये, स्वतंत्र अशी लोकशाही राज्ये उदयाला यायला लागली आणि सोव्हिएट रशियाच्या अंतर्गत राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देखील चळवळी उदयाला आल्या. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांनी अधिक स्वायत्ततेसाठी आग्रह धरून कालांतराने स्वातंत्र्याची मागणी केली. आता आपण या ठिकाणी बघतोय की विघटनानंतर नवीन नवीन जी काही राष्ट्र आहेत ती कशा प्रकारे उदयाला आली, कशा प्रकारे स्वतःला एक प्रकारे वेगवेगळे उठाव करून, संघर्ष करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती आणि स्वतः एक वेगळं राष्ट्र तयार करण्यासाठी कशाप्रकारे लढा देत होती. तर वेगवेगळ्या राष्ट्रांनी स्वतःच्या हक्कांसाठी अशा प्रकारे लढा दिला आणि यातून कालांतराने हळूहळू एक एक राष्ट्र वेगवेगळी व्हायला लागली. या दरम्यान विविध प्रदेशातील लोकसमूहांच्या वांशिक अस्मिता प्रबळ होऊ लागल्या होत्या आणि आपल्या वंशाबद्दलची जी काही अस्मिता आहे, जी काही आपली जाणीव आहे ती लोकसमूहांच्या मनामध्ये प्रबळ व्हायला लागली. प्रत्येक समान वंशाची लोक एकत्र यायला लागली, त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण व्हायला लागली आणि त्यातून आपल्या वंशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण सुद्धा आपल्या वंशाचे वेगळं राष्ट्र निर्माण केलं पाहिजे, ह्या भावना लोकांच्या मनामध्ये रुजत गेल्या आणि यामुळे स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या मागण्या अनेक राष्ट्रांमधून पुढे यायला लागल्या. प्रत्येक वेगवेगळ्या वंशाची लोक समोर येऊन आपलं स्वतंत्र राष्ट्र निर्माण व्हावं यासाठी मागण्या करू लागलं. तर ह्या ज्या काही मागण्या होत होत्या याची काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पुढे दिलेली आहेत की कशा प्रकारे वेगवेगळी राष्ट्र निर्माण झाली. तर बघा, या ठिकाणी पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. युरोपमध्ये नवीन राष्ट्रे खालीलप्रमाणे निर्माण झाली. आता कशा प्रकारे ती राष्ट्र निर्माण झाली तर बघा, चेकोस्लोव्हाकियाचे चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य या 2 राष्ट्रांमध्ये विभाजन झाले. सुरुवातीला सोव्हिएट रशियामधून जे काही राष्ट्र बाहेर पडलेले होते त्या राष्ट्रांमधून सुद्धा आणखी काही राष्ट्र बाहेर पडले. स्वतःच्या वंशानुसार ही राष्ट्र बाहेर पडली. चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य अशी 2 वेगवेगळे राष्ट्रांमध्ये या एका राष्ट्राचं विभाजन झालं. तसंच युगोस्लाव्हियाचं सुद्धा विघटन झालं आणि त्यातून अनेक छोटी छोटी राष्ट्र उदयाला आली. क्रोएशिया, स्लोवेनिया, सर्बिया, बोस्निया आणि हर्झेगोविना, उत्तर मॅसिडोनिया, मॉन्टेनिग्रो ही राष्ट्रे यातून उदयाला आली. तर अशा प्रकारे अनेक राष्ट्र उदयाला आले. यातीलच पुढचा आणखी जो भाग आहे तो आपण आपल्या पुढील उद्याच्या तासामध्ये अभ्यासणार आहोत. आजपर्यंतचा आपला जो काही आपण काही मुद्दे या पाठातले अभ्यासले ते मुद्दे तुम्हाला घरी परत एकदा वाचायचे आहेत आणि महत्त्वाचे मुद्दे त्यांना तुम्ही अंडरलाईन करून ठेवायचं आहे पुस्तकामध्ये, त्यांना परत परत वाचायचं आहे, त्याचं विश्लेषणसुद्धा तुम्हाला वाचायचं आहे. तर आजच्या आपल्या या तासामध्ये आपण इथेच थांबतो आहे. धन्यवाद.